भारताच्या इकॉनॉमिकची ग्रोथ आपण जेव्हा बोलतो तो वी टॉक अबाउट निफ्टी. आता निफ्टी हे तयार झालं 50 स्टॉक्स मधनं. तर आता समजा की 50 पैकी एखाद कंपनी वीक परफॉर्म करत आहे, तर ह्यांचं जे रुटीनली अनालिसिस असतं किंवा जे रिव्ह्यू करतात, तेव्हा ते खराब झालेला जो शेअर असतो तो 50 मधनं बाहेर काढतात आणि एखाद चांगला जो शेअर परफॉर्म करतोय किंवा जो पुढच्या काळात चांगला करेल त्याला ते लोक ते इंडेक्समध्ये आणून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, खराब असलेले शेअर त्यातनं बाहेर पडतात आणि चांगले असलेले आत येतात. त्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण जर बघितलं तर निफ्टी किंवा सेन्सेक्स इज ऑलवेज ग्रोईंग. तो फर्स्ट स्टेप वॉज म्युच्युअल फंड, सेकंड स्टेप तुम्ही हे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स घेऊ शकता, ज्याच्यात तुम्ही निफ्टीत इन्व्हेस्ट करू शकता, सेन्सेक्समध्ये करू शकता, लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करू शकता, टॉप 150 मध्ये करू शकता. हे सगळं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं, एक 2-5 वर्षाचा तुम्हाला जेव्हा अनुभव येतो, नेक्स्ट स्टेप इज टू गो टुवर्ड्स डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स, ज्याच्यात तुम्ही ऍक्च्युअली डिरेक्टली एका कंपनीचा स्टॉक घेता. त्याच्यामध्ये पण जाताना पहिल्यांदा तुम्ही लार्ज कॅपचे स्टॉक्स घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये नीट खोल अभ्यास करता येतो, तेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट वाचता येतील, तुम्हाला मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यूज बघायला लक्षात येते, त्यांची बॉडी लँग्वेज लक्षात येते. मग तुम्ही हळूहळू मिड कॅप आणि मग शेवटला स्मॉल कॅप्स मध्ये जाऊ शकता.